नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे छान असाल, आनंदी असाल आणि स्वतःची काळजीसुद्धा घेत असाल. तर दुपार झाली होती आणि इकडे मी ठरवलं होतं की आज थोडंसं हॉलचं, किचनचं वरच्यावर का असेना, पण थोडंसं क्लिनिंग करून घेऊया. कारण काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत डीप क्लिनिंगचा ब्लॉग शेअर केला होता. त्यामुळे डीप क्लिनिंगची गरज नव्हती, परंतु म्हटलं चला आपण थोडंसं क्लिनिंग करून घेऊया. कारण सणवार आलेला आहे, पाडवा आलेला आहे, त्यामुळे पाडव्यासाठी घर आवरणं, सणांची तयारी करणं या सगळ्या गोष्टी तर आल्याच. आणि सणसूद आल्यानंतर मी कशाप्रकारे क्लिनिंग करते हे तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर इथे पडदे वगैरे जे आहेत ते क्लीन करण्यासाठी काढून घेतले. त्यानंतर उशांची कव्हरं वगैरे होती, पिलो कवर्स ते सुद्धा काढून घेतले. आणि इकडे मुलं मला मदत करतात कारण वेकेशन स्टार्ट झालेली आहे आणि त्यांना बिझी ठेवणं गरजेचं आहे. मोबाईल, टी व्ही बघून देण्यापेक्षा थोडं थोडं त्यांना अशा गोष्टींमध्ये सुद्धा बिझी ठेवलं तर जास्त उपयोगाचं ठरतं. त्यामुळे ते त्यांनासुद्धा मी थोडंसं सामील करून घेतलेलं आहे. तर बाल कामगार माझ्यासोबत काम करत आहेत आणि ते लोलोसुद्धा आलेला आहे. कारण दादाला त्याने पिलो कवर काढताना पाहिलेलं आहे. सो त्यालासुद्धा काढायचं होतं. त्याची एक्साइटमेंट जास्त होती. तर त्याच्याकडे सुद्धा मी एक पिलो दिली कवर काढण्यासाठी आणि तो बघा किती छान पद्धतीने काढण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे. सो हे कर्टन्स आणि जे पिलो कवर्स आहेत ते मी क्लीन करण्यासाठी छान अशा सर्फमध्ये डिप करून ठेवणार आहे, जेणेकरून ते मला क्लीन करता येतील संध्याकाळी. आणि बाकीच्या क्लिनिंगला आता स्टार्ट करणार आहे आणि मुलं इथे मला मदत करणार आहे. त्याने ठरवलेलं आहे की आम्ही दोघंही मम्मी तुला मदत करू. तर म्हटलं ठीक आहे. त्यांची मदत इतकं म्हणजे काही करण्यासारखी नाही, घेण्यासारखी नाही आहे. परंतु म्हटलं चला त्यांना पण थोडंसं बिझी ठेवता येईल. तर इथे बघा लोलोनी काल ना स्केच पेनने पूर्ण दिवाळ रंगवली होती. तर म्हटलं तुम्ही तेच क्लीन करा आणि मी बाकीचे क्लीनिंग करायला घेते. ते टाईल्स असल्यामुळे ना त्याच्यावरती 1-2 वेळा कपडा फिरवला ना तर छान अशी चकचकीत निघते. आणि जळमट वगैरे काही इतकी नव्हती कारण आता जस्ट क्लिनिंग केली होती थोड्या दिवसापूर्वी, त्यामुळे नव्हती. तरीसुद्धा मी वरच्यावर जिथे दिसत होतं ते काढून घेत होती. आणि हे दिवाळ पूर्ण लोलोनी रंगवलं होतं. तर त्याने तो क्लीन करायला घेतला. मग त्यानंतर प्रज्ञेलासुद्धा सांगितलं की तू सुद्धा त्याच्यासोबत क्लीन कर. आणि ते क्लीन करता करताना दोघांची मस्तीसुद्धा चालू होती. तर सणवार जेव्हा पण येतात ना तर मी अशा प्रकारेच घराची क्लिनिंग, स्वच्छता करत असते. कारण जेव्हा सण येतात तेव्हा आपल्याला जर घराची क्लिनिंग नसेल ना केली तर अजिबात मज्जा येत नाही सणांना. कारण सण आले की देवांचंसुद्धा पूजा वगैरे सगळ्या गोष्टी असतात. तर त्यासाठी प्रथम घर आधी क्लीन असावं लागतं. तर आम्ही चाळीत राहतो आणि दरवाजा सतत ओपन असतो. त्यामुळे धूळ माती तर येतच असते. तर त्यांचं दिवाळ क्लिनिंग करून झालं. त्यानंतर म्हटलं त्यांना की तुम्ही सोफा जो आहे, बेड आहे तो तो तुम्ही क्लीन करून घ्या. आणि हा स्टीलचा बेड आहे. सो त्यांना ते कपडा दिला आणि सांगितलं तुम्ही दोघांनी हे क्लीन करा. त्यांना सोपी सोपी कामं देत होती जेणेकरून त्यांचं मन रमत होतं. आणि बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या मी इथे क्लीन करायला घेतलेल्या आहेत. कारण बेड खालचा पार्ट आहे ना रोज क्लीन केला जात नाही. परंतु जितकं शक्य होणं झाडू वगैरे कचरा काढून घेण्याचा प्रयत्न करते मी. कारण लोलो खूप जास्त खेळणी किंवा काही खाण्याच्या गोष्टी वगैरे असं ते सतत बेडखाली टाकत असतो. आणि रोज पुसणं काही शक्य होत नाही. कचरा परंतु मी डेली काढत असते. डीप क्लिनिंग काही होत नाही. त्यामुळे म्हटलं 2-3 दिवसांनी एकदा अशी क्लिनिंग करत असते मी. तर आज 2-3 दिवस झाले होते क्लीन केलं नव्हतं खालून. तर म्हटलं चला ते सुद्धा बेड सरकवून क्लीन करून घेतलं. त्यानंतर इथली जी दिवाळं वगैरे आहेत तीसुद्धा क्लीन करायला घेतलं. आणि आमचं घर इतकं प्रचंड उंच आहे ना की त्यामुळे एखादा मोठी शिडी किंवा मग एखादा मोठा स्टूल घेतल्याशिवाय काम होतच नाही. अजिबात हात कुठे पोहोचत नाहीत. तरीसुद्धा वरच्या 2 टाईल्स होत्या तिथे माझा काही हात अजिबात पोहोचला नाही. तर मी ते सोडून दिलं. ते झाडूनी नंतर थोडंसं मी क्लीन करण्याचा प्रयत्न केला. पण ते इतकं काही क्लीन झालं नाही. त्यानंतर इथे ज्या 2 काच वगैरे बसवून घेतलेल्या आहेत, शोपीस वगैरे ठेवण्यासाठी किंवा काही गोष्टी ठेवण्यासाठी. तर त्या क्लीन करायला घेतल्या मी, रॅक्स ज्या आहेत त्या. आणि इथे ना खूप जास्त ह्या काचांवरती धूळ जमा होत असते. त्यानंतर साईड बाय साईड दुसऱ्या कपड्याने देवाऱ्याच्या वरतीसुद्धा हात मारून घेतला. कारण तिथेसुद्धा खूप जास्त धूळ होत असते आणि रोज काही इतकं क्लीन होत नाही. आणि हा मार्बलचा देवारा आहे. जेव्हा आणला नवीन 10 वर्षापूर्वी तेव्हा खूप स्वच्छ, क्लीन आणि व्हाईट होता. परंतु कालांतराने ना थोडासा तो डल होत गेला. आणि हा इतका प्रचंड जड आहे की तो खाली काढून क्लीन करणं शक्यच होत नाही. जेव्हा पण क्लीन करायचं त्याला वरच्यावरच क्लीन करावं लागतं. बघू आता हा चेंज करावा लागेल, नाहीतर मग आम्हाला पुन्हा त्याच्याकडून तिथे नेऊन व्यवस्थित असं क्लीन करून पॉलिश करून आणावं लागेल. आता ते कधी शक्य होईल माहिती नाही. तर त्यानंतर ते दरवाजाच्या मागचा भागसुद्धा क्लीन करायला घेतला. आणि दरवाजाची क्लिनिंग अशी वरच्यावर होत असते. तरीसुद्धा म्हटलं चला पाडवा आहे, उद्या हार वगैरे तोरण बांधायचं आहे. सो त्यामुळे थोडंसं स्वच्छ करून घेऊया.
आणि इथे चालली प्रज्ञाची खेळायला जायची बाहेर तयारी, कारण तो आता खेळायला जाणार आहे. आणि इथे थोडंसं टाईमपास म्हणून गाणी वगैरे लावलेली आहेत. कारण मी जेव्हा पण काम करते ना, तर मला खूप जास्त मोटिवेशनची गरज असते. आणि हे मोटिवेशन आहे ना मला गाण्यांमधून मिळत असतं, मग ती कोणतीही असू दे. आणि शक्यतो मी जी जुनी गाणी आहेत किंवा मराठी गाणी आहेत हीच ऐकत असते, कारण मला या सगळ्या ज्या जुन्या पिक्चरचीच गाणी वगैरे आवडत असतात. तर त्यानंतर इथे फ्रीजच्या वरचा जो पार्ट आहे तो सुद्धा मी क्लीन करायला घेतला. इथे ज्या काचा बसवलेल्या आहेत शोपीस वगैरे ठेवण्यासाठी, फोटो ठेवण्यासाठी, तर त्यासुद्धा खूप जास्त धूळ जमा होते, त्याचे घाण होत असतात. आणि रोज काही शक्य होत नाही. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की किती उंच आहे. तुम्ही बघू शकता एक मोठा टेबल घेतलेला आहे आणि त्याच्यावर चढूनसुद्धा माझा इतका प्रॉपर हात पोहोचत नाही, म्हणजे ते किती उंच आहे. तर त्यामुळे इतकं काही शक्य होत नाही. परंतु जेव्हा शक्य होतं ना, मला हे सगळ्या गोष्टी मी क्लीन करायला घेते. आणि त्यानंतर मी फ्रिजच्या मागचा भाग जो आहे तो सुद्धा क्लीन करणार आहे. तर सणवार आला ना, की आपल्या अंगात सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह येतो. आनंद असतो आपल्याला, की सगळं घर क्लीन करणं, त्यानंतर सणासाठी घराला तयार करणं. जसं आपण स्वतःला तयार करतो, त्याचप्रमाणे घरालासुद्धा तयार करणं तितकंच गरजेचं असतं. आणि त्यासाठी क्लीनिंग तर मस्ट आहे. त्यानंतर बाकीचं डेकोरेशन वगैरे जे काही गोष्टी असतात. तर माळ्यावरती सुद्धा मी गेली आणि तिथे सुद्धा शिडीच्या खालचा भाग किंवा शिडीच्या इथला भाग क्लीन करून घेतला. आणि त्यानंतर म्हटलं वरती शेवटी मग जाऊन मी वरती लादी वगैरे पुसून घेईन. तिथे तुम्ही बघू शकता किती समाधान आहे. पूर्ण हॉल जे आहे ते माझं जवळ क्लीन झालेलं आहे आणि मला खूप जास्त समाधान, खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं. जेव्हा मी क्लीनिंग करते आणि घर असं मी वेगळ्या प्रकारे बघते, तर खूप छान वाटतं मला. आणि इथे मग किचनमध्ये सुद्धा म्हटलं चला आपण एक कपडा मारून घेऊया सगळ्या रॅकवरती, दरवाजांवरती. त्याचबरोबर थोडंसं टाईल्स वगैरेसुद्धा क्लीन करून घेऊया, जेणेकरून असं नको व्हायला की फक्त हॉल क्लीन केला आणि किचन राहिलं. त्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करायला घेतलं आणि सगळ्या गोष्टी काढून घेतल्या, कारण आत्ता रिसेंटलीच डीप क्लीनिंग केलं होतं. त्यामुळे इतकं काही डिकल्टर करण्यासारखं नव्हतं. तर फक्त काढून घेतलं. त्यानंतर पुसलं व्यवस्थित आणि ठेवून दिलं पुन्हा. त्यानंतर दरवाजाचा भाग जो आहे तो सुद्धा क्लीन करून घेतला, जेणेकरून मला उद्या सोपं जाईल सगळं लावण्यासाठी तोरण वगैरे. आणि टाईल्ससुद्धा पुसून घेतल्या. आणि शेगडी वगैरे आहे किंवा शेगडीचा आजूबाजूचा भाग आहे, तो सुद्धा मी क्लीन करणार आहे. आणि तो इतका काही घाण होत नाही, कारण आपला डेलीसुद्धा हात फिरत असतो. तरीसुद्धा म्हटलं चला क्लीन करून घेऊया. आणि क्लिनिंग म्हटलं ना, की सगळ्यांच्याच लेडीजचा आवडता विषय. एक होममेकरसाठी ना क्लिनिंग करणं ना आणि त्यासाठी खूप जास्त मोटिवेशन मिळणं खूप गरजेचं आहे. कारण मोटिवेशन जर असेल ना खूप साऱ्या गोष्टींचं, तरच कामं सोपी होतात, कंटाळा येत नाही कामांना. आणि मी आधीसुद्धा शेअर केलेलं आहे, की खूप वेगवेगळ्या गोष्टीतून आपल्याला मोटिवेशन मिळत असतं. आणि एक आपलं शेड्यूलिंग असणंसुद्धा गरजेचं असतं. कारण काम जेव्हा आपण करतो ना, तर ते कुठून सुरुवात करावं नेमकं हे कळणं गरजेचं असतं आणि त्यासाठी शेड्यूलिंग करणं गरजेचं असतं. मी सुद्धा वेळोवेळी या गोष्टी करत असते. बघा माझी शेगडीसुद्धा क्लीन करून झालेली आहे आणि बेसिनच्या आजूबाजूचा जो भाग आहे तर तो सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे. आणि हा भाग तर डेलीच क्लीन होत असतो, तरीसुद्धा म्हटलं चला एकदा क्लीन करून घेऊया. कारण मला असं थोडंसं वाटत असतं की हा पार्ट राहिला किंवा तो पार्ट राहिला, सो त्यामुळे मी सगळ्याच गोष्टी क्लीन करून घेतल्या. आणि खूप छान वाटतंय मला आज क्लीनिंग झालं. कारण उद्या सणासाठी मी मोकळी झालेली आहे, कारण मला दुसऱ्या दिवशी जेव्हा पाडवा येईल त्या दिवशी मला काही गोष्टी क्लीन करण्याची गरज नाही. डायरेक्ट मी सगळ्या गोष्टी करून माझा सण साजरा करू शकते. तर इथे माळ्यावर सुद्धा क्लीन करून घेतलं. आय होप तुम्हाला आजचा क्लिनिंगचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.